एक नंबर झाला. नमस्कार, मी वैशाली. वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे सोया खिमा. सोया खिमा करण्यासाठी मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत. इथे आपण सोयाबीन पाण्यामध्ये न भिजवता डायरेक्ट मी मिक्सरला असे बारीक करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर सोयाबीन पाण्यामध्ये भिजवून नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे असतील तर तुम्ही तसेही घेऊ शकता. इथे मी एक साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपलं पाणी देखील छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी पण बारीक केलेले सोयाबीन घालून घेणार आहे. सोयाबीन घालून झाल्यावर पाण्याखालचा गॅस बंद करून घ्यायचा. आपण अगदी उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन घातल्यामुळे ते जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही. त्यातील पाणी असं काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता इथे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला सोयाबीन छान फुलला देखील आहे. आता आपण पाहणार आहोत सोयाबीन खिमासाठी लागणारं पूर्ण साहित्य. सोयाबीन, मीठ, बारीक चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे कांदे, बारीक चिरून घेतलेले 2 मीडियम साईजचे टोमॅटो, मटार, कोथिंबीरीचे देठ आणि अद्रक लसूणची पेस्ट. एक हिरवी मिरची देखील मी इथे अशी चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर चमचाभर जिरं, धणे पावडर, गरम मसाला पावडर, तिखट, लाल तिखट, हळद आणि त्याचप्रमाणे 2 तेजपत्ते. फोडणीसाठी मी इथे एक साईडला कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल देखील घालून घेत आहे. तेल घालून झाल्यावर मी यामध्ये थोडंसं बटर देखील घालून घेत आहे. आता मी यामध्ये आपण घेतलेलं जिरं देखील घालून घेत आहे, तेजपत्ते, त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची. आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला कांदा. गॅसची फ्लेम मोठी करून आपला कांदा छान फ्राय करून घ्यायचा. आपला कांदा व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर मसाले घालून घेणार आहे. मसाले घातल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि ते छान मिक्स करून घ्यायचे. मसाले छान मिक्स करून झाले की त्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट देखील घालून घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट घातल्यावर आपली गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम कर. आपली अद्रक लसूणची पेस्ट जी आहे ती देखील छान फ्राय करून झालेली आहे. आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेले टोमॅटो देखील घालून देणार आहोत. आपले टोमॅटो छान मिक्स करून झाल्यावर आपण घेतलेले मटार देखील यामध्ये घालून घ्यायचे. इथे मटारचा देखील रंग बदललेला आहे आणि आपण घातलेलं सर्व साहित्य छान एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये आपण सोयाबीन घालून घेणार आहोत. सोयाबीन घालून झाल्यावर तो छान मिक्स देखील करून घ्यायचा. आता यामध्ये आपण मी एक साईडला पाणी देखील गरम करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहोत. पाणी ऍड करून झाल्यावर मी यावर झाकण ठेवून जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटं शिजून घेणार आहे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत.
आता असं हलवून झाल्यावर, झाकण काढून झाल्यावर पुन्हा आपण गॅसची फ्लेम बारीक करून 5 मिनिटं असंच शिजवून घेऊया. आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहोत. पुन्हा 4 ते 5 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं. हे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. इथे आपला खिमा देखील शिजून तयार आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घेऊ आणि आपली कोथिंबीर छान मिक्स देखील करून घ्यायची. खिमा आणि त्याचबरोबर पाव देखील खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकता इथे आपला खिमा खाण्यासाठी देखील तयार आहे. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.